पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायटीमध्ये चहू बाजूंनी पुराचं पाणी शिरलेलं आहे। या सोसायटीमध्ये 165 इमारतींपैकी 25 इमारतींच्या आवारामध्ये पाणी शिरलंय। गेल्या 10 वर्षांपासून इथे हीच परिस्थिती उद्भवते। आढावा घेतलाय नाजिम मुल्ला यांनी। पुण्याप्रमाणेच पावसाने पिंपरी चिंचवड शहरालाही झोडपलेलं आहे आणि त्यामुळेच सखल भागामध्ये अशा प्रकारे पाणी साचल्याचं दिसून येतंय। आता मी घरकुल सोसायटीमध्ये आहे आणि या घरकुल सोसायटीच्या चहू बाजूने आपण बघू शकतो पाणीच पाणी आपल्याला दिसतंय। या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय, अगदी गुडघ्यापर्यंत पाणी येऊन टेकलेलं आहे। कधीपासून ही परिस्थिती आहे? 10 वर्ष झालं सरकार येतंय, काम करतंय, जातंय, दरवर्षी हीच परिस्थिती आहे। आता पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी गेलेलं आहे, लोकांना प्यायची सुविधा नाही राहिलेली, लाईट नाहीये, पहाटेपासून लाईट गेलेली आहे, त्यामुळे लाईट नाहीये, पाणी पिण्याची सोय नाहीये, लोकांनी उपाशी राहायची वेळ आलेली। हे आता हे पाणी कधीपासून साचलंय? रात्रीपासून साचले, 12 वाजल्यापासून पाणी आहे। दरवर्षी आम्हाला असा प्रॉब्लेम येतो पाण्याचा। आणि पाणी किती बी आलं ना, 10 वर्षाला असा प्रॉब्लेम आम्हाला घर झाल्यापासून घरकुलमध्ये। काय मग रात्रभर झोपले का नाही? रात्रभर झोप नाही, पाणी जे लाईट नाही, रात्रीभर पाण्याचा प्रॉब्लेम आहे। रात्री सगळ्या घरकुलमध्ये पाणी आहे, बिल्डिंग लिफ्ट मध्ये पाणी आहे, माणसाला प्यायला पाणी नाही, पाण्याच्या टाकीत पाणी आहे रातभर। प्रशासनावरती ते संताप व्यक्त करतायत। प्रत्येक वर्षी पाऊस आला की परिस्थिती ही अशीच असते। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।